सांगली इथं जानेवारी 2021 मध्ये पिनॉमिक एसएस ग्लोबल या नावानं 6 जणांनी ट्रेडिंग कंपनी सुरू केली. या कंपनीनं गुंतवणूकदारांना 10 महिन्यात दीडपट रक्कम देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर अमोल धोंडीराम शेलार यांच्याकडून 18,30,000 रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य गुंतवणूकदारांकडून एजंट भैरवनाथ निवृत्ती पालकर यांच्यामार्फत सुमारे 1,83,92,540 रुपयांची रक्कम गोळा केली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना पैसे परत न मिळाल्यानं अमोल धोंडीराम शेलार यांनी संशयित पंकज पाटील, अभिजित जाधव, संतोष घोडके, मल्लाप्पा पुजारी, नितीन परीट आणि एजंट भैरवनाथ निवृत्ती पालकर या 6 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसात डिसेंबर 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यापासून यातील सर्व संशयित आरोपी फरार होते. दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी आज यातील एजंट भैरवनाथ पालकर यांच्यासह मल्लाप्पा पुजारी आणि नितीन परीट या तिघांना ताब्यात घेतलंय. या तिघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करतायत.